नवाथे रेल्वे क्रॉसिंग भुयारी मार्ग सुरू करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नवाथे येथे अर्धा तासपर्यंत रास्ता रोको आंदोलन केलं। त्यानंतर महापालिकेत उपायुक्तांच्या कक्षासमोर उग्र निदर्शनं केली। प्रवीण टांगे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। 2006 सालापासून नवाथे रेल्वे क्रॉसिंग भुयारी मार्गासाठी आंदोलन चालू आहे। येथील गैरसोयीमुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना हाल सोसावे लागले आहे। मनसेने याआधी येथे श्रमदानातून 2 वेळा कच्चा रस्ता तयार केला। त्यानंतर 2011 मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात झाली व आज पुलाचे काम पूर्ण होऊनही 6 महिने झाले तरी जोड रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही। लोकप्रतिनिधींना 5 वर्षे पूर्ण होत आली तरी एक लहानसा प्रश्न मार्गी लावता आला नाही असा आरोप मनसेने केला आहे। त्यामुळे जनतेत असंतोष पसरला आहे। वारंवार निवेदन देऊनही मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींना जाग येत नाही असा आरोप करून मनसेने रास्ता रोको आंदोलन केलं। नवाथे येथे रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर महानगरपालिकेत उपायुक्तांच्या कक्षासमोर उग्र निदर्शनही केली। सालापासून नवाथे रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्नासाठी आंदोलन चालू आहे। रेल्वे रोको आंदोलन त्यावेळेस केलं। सर्व प्रतिनिधींना आश्वासन देऊन ते कामाचं असेल। महानगरपालिकेने त्यानंतर 1,10 कोटीतले 45 लाख रुपये भरले। 1,10 कोटी नाही भरल्यामुळे ती निविदेला 2 वर्ष रखडलं ते काम। त्यामुळे निविदेत वाढ झाली आणि 30 लाखाचा भूर्दंड अजून महानगरपालिकेला पडला। असा सर्व करत आज रखडत हे काम पूल आता कुठे 2011 मध्ये पूर्ण झाला। 6 महिने पूल तयार आहे, पण ॲप्रॉच रस्ता नसल्यामुळे तिथून वाहतूक सुरू होत नाही। ॲप्रॉच रस्त्यासाठी वेळोवेळी आम्ही निवेदन दिले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बऱ्याच वेळा वारंवार निवेदन दिले। एवढे निवेदन देऊनही शासनाला प्रशासनाला व लोकप्रतिनिधीला जाग येत नाही आहे। त्यामुळे आज महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आम्ही नवाथे प्लॉट येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचं केलेलं आहे। आयुक्तांना तिथे बोलावलं होतं आम्ही, आयुक्त इथे गावात नसल्यामुळे ते आले नाही, म्हणून आम्ही सर्वजणांना आज हल्लाबोल आंदोलन इथे उपायुक्त सिद्धपती साहेबांच्या ऑफिसमध्ये आम्ही सर्वजण त्यांना जाब विचारला की नेमका कशामुळे हे प्रश्न अडलेला आहे। तर त्यांनी सांगितलं की इथे 12.5 कोटीचं प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, कोर्टात दाखल केला, त्याच्यामुळे त्याच्यात तो पैसा अटकलेला आहे। मग हा 12.5 कोटी अटकला कोणामुळे? कुणी न्याय प्रविष्ट त्या कोर्टात आम्ही जाब विचारला असता त्यांनी सांगितले लोकप्रतिनिधी व काही नगरसेवक यांच्यामुळे ते केस कोर्टात गेलेले आहे आणि त्यामुळे सर्व जनतेचे हाल या कोर्टात गेल्यामुळे होत आहे। त्या जबाबदार ही पार्ट्या आहेत ज्या लोकांनी प्रकरण कोर्टात नेलं। बहुजन हिताय प्रकल्पाच्या वतीनं वंचित व गरजू घटकांसाठी शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात येतोय। गेल्या वर्षभरापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला हिंसा विरोधी अभियान राबवण्यात येत आहे। या अंतर्गत शहरातून रॅली काढण्यात आली व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। अमरावती जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे। या प्रकारांना आळा घालून हे दुष्कृत्य थांबवण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी दलित महिला हिंसा विरोधी अभियानाद्वारे करण्यात आली। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। बहुजन हिताय प्रकल्पाच्या वतीने ही रॅली काढण्यात आली। बहुजन हिताय प्रकल्प वंचित व गरजू घटकांसाठी शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करतो आहे। गेल्या वर्षीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला हिंसा विरोधी अभियान राबवण्यात येत आहे। या अंतर्गत ही रॅली काढण्यात आली। महिला हिंसाचाराचा जो प्रश्न आहे तो सध्या भारतामध्ये सगळीकडेच गंभीर झालेला आहे। त्यातल्या त्यात दलित महिला हिंसाचाराचा प्रश्न हा तेवढाच गंभीर आहे आणि तेवढाच दुर्लक्षित आहे आणि म्हणून सगळ्या जगाने म्हणजे सगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर हे महिला हिंसा विरोधी जे कार्यक्रम आहे हे 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर हे सगळीकडेच चालू आहे। वेगवेगळ्या संस्था आणि गव्हर्नमेंटसुद्धा याला बांधील आहे। त्यातल्या त्यात दलित महिला हिंसाचाराचा जो मुद्दा आहे तो बहुजन हिताय प्रकल्प आणि आमच्यासोबत इतर नेटवर्कमध्ये असणारे सर्व मैत्री गटाचे, मैत्री नेटवर्कचे सदस्य, ज्यामध्ये कलकत्त्यातील संस्था आहे, पॉंडिचेरीची संस्था आहे, दिल्लीची संस्था आहे, पुण्याच्या काही संस्था आहे, सम्यक आहे, साधना आहे, निष्ठा आहे, अशा अनेक विविध संस्था आहेत। ह्या सर्वांनी मिळून आम्ही हे मैत्री नेटवर्क अंतर्गत बहुजन हिताय प्रकल्पातर्फे इथे अमरावतीमध्ये हे दलित महिला हिंसा विरोधी अभियान आम्ही राबवलेलं आहे। वाहनांवर महाराष्ट्राचे MH लिहिलेले असते त्याऐवजी विदर्भाचा VR लिहावे अशी मागणी आमदार अनिल बोंडे, नितीन मोहोळ व आंदोलकांनी केली आहे। या मागणीसाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला, नारेबाजी करण्यात आली व बॅनरही लावले।
दिनांक 5 व 6 डिसेंबर रोजी विदर्भ राज्याच्या अधिवेशनातील मंजूर झालेल्या ठरावाप्रमाणे सर्व वाहनांवर MHच्या ऐवजी VR असे लिहावे अशी मागणी परिवहन अधिकाऱ्यांना करण्यात आली। आमदार अनिल बोंडे व ऑटो संघटनेचे नितीन मोड यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी वाडेकर यांना घेराव घातला। वाहनांवर MH ऐवजी VR लिहिण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली। तसंच लक्झरी बसेसवर कारवाई केली का, रेतीचे ट्रक पकडले का आदी प्रश्नांचा भडीमार आंदोलकांनी केला। या घेरावात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होते। वाडेकरांच्या कक्षातून बाहेर निघाल्यानंतर MH ऐवजी VR लावावे असे फलक येथे झळकवण्यात आले व नारेबाजी करण्यात आली। कराराची होळी केल्यानंतर विदर्भातल्या जनतेच्या मनातून महाराष्ट्राचं अस्तित्व संपलेलं आहे। विदर्भ राज्य निर्माण झालेलं आहे आणि 5 आणि 6 डिसेंबरला विदर्भ राज्याच्या अधिवेशनामध्ये परिवहन मंत्र्यांनी मांडलेला ठराव मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये जिथे जिथे MH लिहिलेलं असेल तिथे तिथे VR करण्यात यावं। ज्या ज्या नियमात महाराष्ट्र असेल तिथे विदर्भ नियम म्हणून करण्यात यावा आणि म्हणून त्याची अंमलबजावणी करण्याकरता आज आम्ही RTO कार्यालयात आलो आणि RTOमध्ये RTOंना सूचना दिल्या निवेदनाच्या माध्यमातून की प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला की ज्या ठिकाणी नंबर प्लेटवर MH लिहिलेलं असेल तिथे VR करण्याचे आदेश काढण्यात यावे। त्याचप्रमाणे जुन्या गाड्यांवरच्या नंबर प्लेट बदलवण्यात याव्या आणि नवीन रजिस्ट्रेशन करताना ते VR मध्ये रजिस्ट्रेशन करण्यात यावं, MH मध्ये करू नये अशी सुद्धा सूचना त्यांना देण्यात आली। बोंडे साहेब, काल तुम्ही एक स्टेटमेंट केलं आहे की मंत्र्यांचे जे पोस्टर सत्कार समारंभ जे होणार आहे त्यांचे जे पोस्टर लावण्यात आहेत ते फाडण्यात येणार। आज शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी RR पटेलचे पोस्टर लावण्यात आलेले आहे, आपण या संदर्भात काय बोलू? नागपूरच्या अधिवेशनामध्ये जे स्वागताचे बोर्ड आहे ते त्या बोर्डावर शाई लावण्यात येणार आहे। महाराष्ट्र असेल तिथे विदर्भ केला जाणार आहे, परंतु एखाद्याने वैयक्तिक कार्यक्रम केला असेल तर त्याच्यामध्ये आळा आणण्यात येणार नाही। दुसरी गोष्ट, हे जे आजचं आंदोलन आहे हा सविनय कायदेभंग आहे की आम्ही महाराष्ट्राचे कायदे मानत नाही, आम्ही महाराष्ट्राने सांगितलेलं MH लिहित नाही, VR लिहितो, हा सविनय कायदेभंग आम्ही सुरू केला। खंडेलवाल ज्वेलर्स नागपूरचे गोल्ड व डायमंड फिएस्टा एक्झिबिशन कम सेल अमरावतीमध्ये सुरू आहे। या सेलचा दुसरा दिवस। या प्रदर्शनातील एक से एक मनमोहक दागिन्यांनी अमरावतीकरांना भुरळ घातली आहे। या प्रदर्शनाला अमरावतीकरांनी पसंतीची पावती दिली आहे। ग्रँड महफिलमध्ये खंडेलवाल ज्वेलर्स नागपूरचे गोल्ड व डायमंड फिएस्टा एक्झिबिशन कम सेल सुरू आहे। प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय। अमरावतीकर महिलांनी येथील दागिन्यांना पसंतीची पावती दिली आहे। 9 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 असा प्रदर्शनाचा वेळ आहे। येथे धनलक्ष्मी फेस्टिवल अंतर्गत लकी ड्रॉ ही काढण्यात येत आहे। रेनॉल्ड डस्टर, शेव्हरोले बीट, डायमंड नेकलेस, फॉरेन टूर असे 501 उपहार आहेत। 10,000च्या खरेदीवर हे कूपन आहे। मंगळसूत्र, फुल सेट्स, चेन, बँगल्स, पेंडंट्स आकर्षक भाव व कमीत कमी मेकिंग चार्जेससह आहेत। ग्रो विथ गोल्ड डायमंड स्कीम बचत योजनाही खंडेलवाल ज्वेलर्स नागपूरच्या वतीने राबवण्यात येत आहे। सोने व हिरे यांचे दागिने या योजनेअंतर्गत खरेदी करता येतात। सोन्यासाठी 1000 रुपये महिना, 11 महिने, 1 महिन्याचा बोनस असे जमा पैशातून सोन्याचे दागिने तर हिऱ्यांचे दागिने किंवा रत्न खरेदी करायचे झाल्यास 1000 रुपये दर महिन्याला, याप्रमाणे 12 महिने व 2000 रुपये बोनस अशा 14,000तून ही खरेदी केली जाऊ शकते। योजनांचा तसंच गोल्ड व डायमंड फिएस्टा प्रदर्शन व सेलचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे। काही महिन्यांपूर्वी अकोले येथील मनपा शाळेला सिटी न्यूज चमूने भेट दिली होती। येथे शिक्षक हजर नव्हते तर मुलांना दिली जाणारी खिचडीही योग्य नव्हती। मनपा शिक्षण उपसभापतींनी व अन्न औषध प्रशासनानेही येथे दहाड घातली होती। पुन्हा सिटी न्यूजने येथील पाहणी केली असता परिस्थिती जैसे थे असल्याचं दिसून आलं आहे।
शाळेत शिक्षक हजर नाहीत तर विद्यार्थी आहेत, विद्यार्थी नाहीत तर शिक्षक आहेत, खिचडी खाण्यायोग्य नाही, गणवेश नाही, मुलांसाठी सोयी नाहीत, अशी अवस्था महानगरपालिकांच्या कित्येक शाळांमधील आहे. अकोली येथील शाळेला सिटी न्यूज चमूने भेट देऊन काही महिन्यांपूर्वी पाहणी केली होती. त्यावेळी अनेक त्रुटी आढळल्या होत्या. आजही या त्रुटी जैसे थे असल्याचं दिसून आलं आहे. सिटी न्यूज चमूने काही महिन्यांपूर्वी भेट दिली तेव्हा मनपा शिक्षण समिती उपसभापतींनी दखल घेऊन येथे धाव घेतली होती, तर अन्न व औषध प्रशासनानेही येथे धाड घातली होती व नमुने घेतले होते. याबाबतचा कोणताही अहवाल अद्याप आलेला नाही. शिक्षण विभाग याबद्दल प्रतिक्रिया देत नाही आहे, तर मनपा शिक्षण विषय समिती ही चूप आहे. मनपा शिक्षणाधिकारी सविता चक्रपाणी यांनीही येथे भेट दिली होती, परंतु पुढे काय झाले माहीत नाही. अकोली येथील शाळेला पुन्हा सिटी न्यूजने भेट दिली असता एवढा गोंधळ त्यावेळी माजूनही शाळेतील परिस्थितीत कोणतीही सुधारणा नाही. आजही तेथील अर्धे शिक्षक सुट्टीवर तर 50% विद्यार्थी गैरहजर अशी परिस्थिती आहे, तर खिचडीचा दर्जाही सुधारलेला नाही. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांचा जन्मदिवस 12 डिसेंबर आहे. त्यानिमित्त त्यांच्या वाढदिवसानिमित्त शोध प्रतिष्ठानच्या वतीनं शहरात ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. गृहमंत्री आर पाटील व मान्यवर या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते. तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे. कृषी मंत्री शरद पवार यांचा वाढदिवस 12 डिसेंबर रोजी आहे. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शोध प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा घेण्यात आला. शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणावर झालेल्या कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलनाने झालं. गृहमंत्री आर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त बनसोड, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, पोलीस आयुक्त अजित पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रघुनाथ भोये, चापके, अण्णासाहेब टेकाडे, सुलभा खोडके, टीव्ही चॅनेल्सचे संपादक, वृत्तपत्रांचे संपादक व जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमात नेल्सन मंडेला यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसंच ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली. त्याचा शुभारंभ गृहमंत्री आबांच्या हस्ते करण्यात आला. मोठ्या संख्येनं नागरिक यावेळी उपस्थित होते. किशोरजी राठी यांना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करतो. पर्यावरणाचा संदेश देणारं वृक्षाचं स्वागत सत्कार त्यांचा मंचावर इथे होतो आहे. की आपलं प्रातिनिधिक स्वरूपात इथे अध्यक्षांचं स्वागत पार पडतंय. सत्कार इतका जोरदार होऊ द्या की कळू द्या संपूर्ण अमरावतीला. मंच सज्ज जन सज्ज वातावरण ही झाले करण्या ज्येष्ठांचा सन्मान जणू सज्ज चराचर झाले.